ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमिया हा रोग डोळे या अवयवास होतो. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते? प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन जांभळ्या रंगाचे होते. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? ओझोन वायूच्या थरामुळे अल्ट्राव्हायोलेट घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. पेसमेकर हे कोणत्या अवयवाचे विकार असलेल्या रुग्णाकरिता वापरले जाते? पेसमेकर हे हृदय अवयवाचे विकार असलेल्या रुग्णाकरिता वापरले जाते. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन या शास्त्रज्ञाने लावला. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली ड जीवनसत्व तयार होते. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे? डॉट्स हा उपचार क्षयरुग्णांसाठी आहे. हिमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? हिमॅटॉलॉजी हे शास्त्र रक्ताशी संबंधित आहे. मानवी शरीराचे तापमान फॅरनहाईटमध्ये किती असते? मानवी शरीराचे तापमान फॅरनहाईटमध्ये 98.6 फॅरनहाईट असते. मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात. पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात? पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वापरतात. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? वातावरणात सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन वायूचे आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? मानवी शरीरातील पांढऱ्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात.